बीडमध्ये गुन्हेगारीचं सत्र हे अजूनही नाव घेत नाहीये थांबायचं, कारण आता माजलगावामध्ये भर दिवसा एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। धारधार शस्त्रानं भोगसून या तरुणाची हत्या करण्यात आली। या तरुणावर शस्त्रानं वार करण्यात आलेले आहेत। बाबासाहेब आगे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे। आमिर हुसेन आमचा प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। आमिर, खरं तर मस्साजोगच्या आठवणी आपण अजूनही विसरलेलो नाहीये आणि त्यात एकामागोमाग एक गंभीर हत्या म्हणू नका, मारहाण म्हणू नका, यात मारहाणीत जखमी होणाऱ्यांची संख्या म्हणू नका, बीडमध्ये हे गुन्ह्यांचं सत्र वाढतच चाललेलं आहे। काय म्हणायचं या सगळ्याला? नक्कीच जर आपण बघितलं तर बीडमध्ये जे होतं मस्साजोगचं जे प्रकरण आहे, जसं आपण सांगितलं ते अजून लोकांनी विसरलं नाही, आपल्याला सुद्धा विसर पडला नाही। त्याचे काही ना काही समोर येतच राहते। त्यात आता माजलगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता होता। त्याला भर रस्त्यावर बाजारपेठात शस्त्रांनी वार करण्यात आला। एवढे वार होते की त्याच्यात शरीरात रक्तदाब एवढा रस्त्याने व्हायला आणि काही व्हिडिओ सुद्धा त्याचे व्हायरल झाले होते। आणि यानंतर त्याची मृत्यू झाली त्याच ठिकाणी। त्यानंतर लोक तिकडे जमा झाले। जोपर्यंत तिकडे पोलीस प्रशासन किंवा लोकांनी अँब्युलन्स बोलत होतं तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता। नक्कीच, पण आमिर, एक महत्त्वाची गोष्ट अशी, या तरुणाची हत्या नेमकी का करण्यात आली? काय परस्पर वैमनस्य होतं का किंवा पूर्व वैमनस्य होतं का? आणि ज्यांनी हत्या केली त्या आरोपींसंदर्भात काही माहिती मिळतेय का? नक्की जर आपण बघितलं तर या प्रक्रियेत आहे तर पोलीस आहे तर तपास करीत आहेत आणि या प्रकरणावर आहे तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपल्याला थोड्याच वेळातच कळेल नेमकं पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि की नेमकं या प्रकरण पाठीमागचं कारण काय आहे, का राजकारणी हे का दुसरं काही कारण आहे, कारण की हा जो व्यक्ती होता हा भारतीय जनता पार्टीचा होता। नक्कीच, धन्यवाद आमिर या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय बीडमध्ये एका तरुणाची धारधार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आलेली आहे।